Good evening, everyone. Welcome to the today's Ayurveda NTT classes. मी डॉक्टर हितेश लोणारे, तुमचा होस्ट, तुमचा मेंटर. तर सगळ्यांचं स्वागत करतो. हे मराठीतलं 36 लेक्चर आहे. आपण निम्म्या सिलेबस पर्यंत पोहोचलोय आणि त्यातला 5वा जे चॅप्टर आहे ICT, त्याच्यामध्ये आपण आता आहोत. याचं पहिलं लेक्चर झालेलं काल. आता त्याच्या पुढचे पॉइंट्स आपण बघूया. ई लर्निंग या ची डेफिनेशन जी आहे ती आपण बघितली आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर बघत होतो. मग ते आपलं लेक्चर संपलं. ठीक आहे. सो आपण की कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ई लर्निंग आपण बघतोय. टेक्नॉलॉजी मेडिएटेड असते ई लर्निंग टेक्नॉलॉजी. त्यानंतर लर्नर सेंटर्ड असते. लर्नर सेंटर्ड मध्ये प्रामुख्याने आपल्याला जो काही विद्यार्थी असतो त्याच्या सगळ्या बाजूनी त्याचा विचार करून यामध्ये शिकवलं जातं. ठीक आहे. फ्लेक्झिबल कशा माध्यमातून, तर टाइम, एनी टाइम यू कॅन लर्न फ्रॉम द ई लर्निंग ऑनलाईन क्लासेस. गती, समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादा टॉपिक समजत नाही आता तो त्याच्या गतीने ते बघू शकतो, वारंवार ते लेक्चर ऐकू शकतो आणि त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करू शकतो. प्लेस, आता आपण टुडेज आयुर्वेदा एक ऍप्लिकेशन आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं मुंबईमध्ये आहे आणि बाकीचे विद्यार्थी पुण्यात आहे, कोणी कोल्हापूरला आहे, सातारा, सांगली आहे. तर प्लेस हे सुद्धा इथं फ्लेक्झिबल आहे. इंटरॅक्टिव्ह असतं का? हा, असतं. हा, हे जरी आत्ताचं माझं लेक्चर हे जरी असलं, प्री रेकॉर्डेड जरी असलं, तर जे आपले लाईव्ह लेक्चर्स असतात तेव्हा इंटरॅक्टिव्ह आपण माध्यमातून ते लेक्चर्स तुम्हाला घेत असतो. ठीक आहे. त्यानंतर मल्टीमीडिया, वेगवेगळे PPTs, व्हिडिओज, ऑडिओ फाईल्स आपण वापर करत असतो. सेल्फ डायरेक्टेड और गाइडेड. सेल्फ डायरेक्टेड मध्ये मी तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला आहे, आपण बघू शकता. एक फ्लो चार्ट दिलेला आहे तुम्हाला सध्या, तो तुम्ही फॉलो करताय. ओके. हा वाला फ्लो चार्ट सगळे फॉलो करताय. डाउनलोड द टुडेज आयुर्वेदा ऍप्लिकेशन, परचेस द कोर्स, स्टार्ट लर्निंग 11,000 most no terms, start learning EMP education theories, go through all the 2025 data first, learn the latest lectures from 2026 batch, solve the 100 mock test in the month of February and best of luck for the NTT. म्हणजे हे काय डायरेक्शन आहे, गाइडेड आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करता. सो हे सगळं झालं सेल्फ डायरेक्टेड और गाइडेड मध्ये. ओके. पुढचं आहे त्याची की लाईन काय आहे, ई लर्निंग एम्फसाइजेस लर्नर ऑटोनॉमी और सेल्फ रेग्युलेशन. तर हा एक पॉईंट खूप हायलाइटिंग आहे, हा तुम्हाला MCQ मध्ये असं विचारू शकतात. पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ ई लर्निंग, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर NTT. आता हायलाइटिंग पॉईंट असा आहे. ओके. नेक्स्ट त्याच्यामध्ये सिंक्रोनस ई लर्निंग, पहिला आहे सिंक्रोनस, दुसरा आहे असिंक्रोनस, तिसरा आहे ब्लेंडेड. असे 3 पद्धतीचे प्रकार आहेत. तर किती प्रकार आहेत? पहिलं सिंक्रोनस, असिंक्रोनस आणि ब्लेंडेड. सिंक्रोनस म्हणजे लर्निंग व्हेअर टीचर अँड द लर्नर इंटरॅक्ट्स इन रिअल टाइम. देर आर द सिंकिंग बिटवीन बोथ टीचर अँड लर्नर. एक्झाम्पल कसं, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स म्हणजे झूम लेक्चर्स, वेबिनार झाले, व्हर्च्युअल क्लासरूम झाले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, हे झालं त्याचे एक्झाम्पल. तर मग तुम्हाला प्रश्न कसे विचारणार, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सिंक्रोनस ई लर्निंग मेथड, प्रश्न असे विचारणार. ठीक आहे. मग तुम्हाला सिंक्रोनसचा अर्थ माहिती पाहिजे की ज्याच्यामध्ये टीचर्स आणि लर्नर्स याच्यामध्ये इंटरॅक्शन रिअल टाइम होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय आहेत, इमिडिएट फीडबॅक तुम्हाला मिळत असतो, सोशल प्रेझेन्स, बेटर एंगेजमेंट. त्यानंतर आहे लिमिटेशन्स मध्ये
शेड्युलिंग इश्यूज, बँडविड्थ डिपेंडन्सी असते. समजा आता एखाद्या एरियामध्ये नेटवर्क नसेल तर तेव्हा ते लॅग होतं किंवा आवाज कर्कश यायला लागतो. हे सगळे आपण डिफिकल्टी फेस केलेले आहेत. वायफायवर आपण घेतो तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा मोबाईल इंटरनेटवर घेतात तेव्हा हे प्रॉब्लेम येतात. त्यानंतर आहे असिंक्रणस ई लर्निंग. लर्निंग व्हेअर इंटरेक्शन डज नॉट ऑकर इन रिअल टाइम. आता जसं हे माझं लेक्चर आहे, याच्यामध्ये मी लेक्चर रेकॉर्ड करतोय आणि हे तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये लोड येईल. तर हे एक एक्झाम्पल आहे, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर, डिस्कशन फोरम्स, ईमेल. ईमेल हे कशाचे एक्झाम्पल आहे? असिंक्रणस ई लर्निंगचे. तर हे हे तुम्हाला महत्वाचं आणि हायलाइटिंग पॉइंट आहे. आपण पेन घेऊया म्हणजे तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. तर ईमेल महत्वाचं आहे. त्यानंतर LMS बेस्ड मॉड्यूल्स. LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. याचे मॉड्यूल्स असतात वेगवेगळे. हे सुद्धा आपल्याला असिंक्रणस या पद्धतीच्या MCQ मध्ये येणार आहेत. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय? सेल्फ बेस्ड लर्निंग आहे, आपल्या गतीने अभ्यास करतो. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लर्निंग आहे. त्यानंतर ॲक्सेसिबिलिटी याला चांगली असते. लिमिटेशन्स काय त्याच्यामध्ये? डिलेट फीडबॅक. समजा एखादं लेक्चर खूप खराब होत असेल आणि मला कोणी सांगितलंच नाही की सर तुमचे लेक्चर खूप खराब होते ऑनलाईन, तर त्याच्यामुळे काय होणार? पुढचे लेक्चर्स त्याच पद्धतीची क्वालिटी कमी होणार. म्हणजे काय? डिलेड फीडबॅक रिक्वायर्स लर्नर मोटिवेशन. यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःहून प्रोत्साहन देऊन अभ्यास करायची गरज असते. स्वतः अभ्यास करायची गरज असते. इंटरनल मोटिवेशन महत्वाचं. त्यानंतर याच्याकडे म्हणजे ट्रॅक काय आहे? ईमेल सिंक्रणस आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्स हे सिंक्रणस आहे. तर हे दोन MCQ तुम्हाला महत्वाचे विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज सिंक्रणस टाइप ऑफ ई लर्निंग अँड विच ऑफ द फॉलोइंग इज असिंक्रणस टाइप ऑफ ई लर्निंग. तर याच्यामध्ये ते दोन्ही मुद्दे आपल्याला बघायला मिळतात. तिसरा आणि महत्वाचा आहे ब्लेंडेड. ब्लेंडेड म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ फेस टू फेस टीचिंग अँड ऑनलाईन लर्निंग. आता जेव्हा हे आम्ही कधी